टाइम चालू असताना पासून मी फॉलो करतोय तुला. सो की मी असं नाही की आत्ताच फॉलो करतोय आणि मी भेटले आणि मी पटकन आणायला जाऊ नाही. तुझे ते मेसेज बघून राहुल मी रिमाइंडर करतोय असं नको वाटायला. तर मी आम्ही ग्रुपमध्ये नॉर्मल त्या साईडनी पण तुझ्या साईडनी पण तेवढंच इक्विव्हॅलेंटली होतं. और म्हणजे जेवढे व्यूअर्स बघतात जितने भी लोगों ने ये रील देखा रहेगा, जितने लोगों के पास ये वायरल हुआ रहेगा, उनको भी बताना चाहता हूँ कि दिस वाज नॉट जस्ट फॉर ये पर्टिकुलर स्टोर के मार्केटिंग के लिए या टू गेन फॉलोअर्स आउट ऑफ इट. रेड कलर होता पण आमच्याकडून भावासाठी गिफ्ट असल्यामुळे आम्ही ग्रे कलर दिलाय, कारण की एक आठवण राहील की कुठून घेतलाय तर RS46 बायकर्स मधून घेतलाय. जे आम्ही रील्स टाकले होते की नाही भावासाठी एक आपल्या राहुल भावासाठी एक सेफ्टी गेअर देणार तर RS46 मधूनच देणार आहे. Yeah. Justin Diamond, Alvin, let's go. Yeah. I'm in the whip with authority, looking like Sky Bree. She got a body, ayy. And she So yo, what's up guys, welcome back to another video. And this is not just a simple small vlog, but this is a very important and a special video. So आप जैसे देख सकते हो, we are back from our Ladakh ride and Ladakh series is almost done. तो we are at लोअर परेल मुंबई. तो ये जो नाम है बहुत जाना पहचाना है मुंबई में, आपको अच्छे से पता है. जो मुंबई से लोग हैं तो एक बार कमेंट करो, आपको ये स्टोर पता है. तो हियर वी आर एट RS46 बाइकर एंड ये उनका राइडिंग जैकेट का पूरा सेक्शन है. तो हम यहाँ पे एक स्पेशल रीज़न के लिए आए थे, जो कि आपको पता है जो हमारा रील वायरल हुआ था. और जैसे इनके ओनर है उन्होंने बताया था दैट कि उनके पेज पे मैं वो रील भी यहाँ पर लगा दूंगा और ऑल्सो हमारा जो रील वायरल हुआ था मैं वो भी दिखा दूंगा, और सो दैट आपको ये स्टोरी कनेक्टिंग लगेगा. कि उन्होंने बोला था उनके जो ओनर की हमारा जो राहुल का क्रैश हुआ था, तो जो ये एग्जैक्ट सेम मॉडल है जो पूरे तरह से फट गया था. सो ही हैज़ गिफ्टेड राहुल अ ब्रांड न्यू जैकेट, द सेम मॉडल, दे एवरीथिंग सेम. सो अ बिग शाउट आउट टू their team for coming up with this initiative. It really means a lot. आम्ही तोच विचार केला. मी बोललो कुठल्या कंपनीचं आपल्याला काय नाही पाहिजे, पण बस जेव्हा ऐकलं की आपला मराठी पोरगा यार आणि एवढं स्ट्रगल मध्ये, तर बोललो कधीपासून ते जॅकेट असं साईडला ठेवलं की नाही. मी बोललो ते विकायचं नाही, कारण की तो रुवर पूर्ण आउट ऑफ स्टॉक आहे पूर्ण. अरे आम्ही आलो त्याच्यानंतर माझ्या बाबांना मी तुला एक्सपायर झाले. अच्छा 10 डिसेंबरला. मग त्याच्यातच गेला टाइम. मला चला त्यात तू पण मेसेज केला की मी आहे. बोललो की नाही यार, कदाचित तू विसरलास की काय. बोललो चल एकदा परत रिमाइंडर देऊया. लक्षात होतं पण थोडस घरी थोडे इश्यू झाले त्यामुळे नाही जमलं. पण छान, म्हणजे मला दिलं म्हणूनच हे नाहीये, पण मी ह्याच्या अगोदर पण पासून फॉलो करतो. आपलं कसं आहे, सगळ्याच आज एखाद्या रायडरला असं वाटलं पाहिजे की नाही कुठली तरी कम्युनिटी आपल्यासाठी आहे. बरोबर. ऍज अ सर्व सेल्स मध्ये घुसल्यानंतर मग आपल्या कम्युनिटीला कोण बघणार. त्यांना होप्स द्यायला आपलंच काम आहे. आज ठीक आहे आपली कंडिशन चांगली आहे, पण या जागी बिचारे स्विगी झोमॅटो करतात. त्यांची एक लाईफ असते की नाही मी जॅकेट घेतलं नाही. आम्ही त्या कमेंट मध्ये पण बरंच हे झालं होतं की सिटी राईड साठी कशाला पाहिजे बाईक. तुमची वेळ कशी येईल कधी येईल सांगता येत नाही. जसं की लोक बोलतात की नाही रेग्युलर हेल्मेट भेटला बाईक सोबत तो घालायचा, पण आम्ही प्रत्येक वेळेस तेच सांगतो, वेळ काळ कोणाची सांगून येत नाही. एखादा पादरचा हेल्मेट इनकेस क्रॅश पण झाला तरी आपली लाईफ सेव्ह होते. नवीन घ्या. ऍक्च्युली ह्याचं जॅकेट किती आम्ही लडाखला जायच्या आधी रोवर बिफोर 2 days ना. मी त्या टाइम 5 दिवस ते जॅकेट नसतं ना किंवा कुठलंही सेफ्टी गिअर कुठलाही असू द्या, तर ते ज्या प्रकारे फाटलं होतं ना, आज आमच्या समोर चांगलं वाटतं. आम्हाला जेव्हा पडलेलं ना आम्हाला माहित पण नाही की कॅमेरा चालू आहे. बरेच पॉइंट असे आम्ही तेवढेच टाकले. नॉर्मल रोड होता आणि गॅप होता, नॉर्मल स्किड झालं. मला वाटतं राजस्थानची गॅप नसते 200 गाडी लोड असल्यामुळे लगेच हे झाली. आणि मी सगळ्यात पुढे हा माझ्या बाजूने कॅमेरामध्ये आणि मला माहित पण नाही कॅमेरा चालू आहे.
आम्ही आणि तेव्हा पण नाही व्हायला लडाख मध्ये. आम्ही जेव्हा घरी आलो सगळा डेटा क्रॉस चेक करतो तेव्हा कळलं, अरे राहुलचा हे नाही, पण ती काहीतरी व्हिडिओ आपण खूप व्हायरल झाली ती video. असं टाकून त्यातनं महत्व सांगू रादर देन फक्त आमचा तोच होता व्ह्यूज photo की वगैरे तो- हे की तुम्ही करायचं. जॅकेट युज करा म्हणून हे बोलत होते की राहुल टाकायचे की नाही व्हिडिओ. नाही, हो, बरं, better केलं ते. तुझ्या ह्याचं पण त्यामुळे safety चं. आपण आम्ही पूर्ण लडाख राईड झाल्यानंतर नाही, आम्ही एवढं video आम्ही तुम्हाला पाऊस असं आहे केलं. की ती message आता कॅमेराच द्यायचा चालू आहे. आपण खोटं मारत नाही, पण जेव्हा तुझी व्हिडिओ दाखवल्यानंतर आहे ना, लोकांना ऍक्सेप्ट झालं की रायडिंग गिअरचं महत्व काय. हो ऍक्च्युअली बरोबर. भले तुम्ही 5,000चा घ्या, पण इनसाइड आर्मर असल्यामुळे खूप फरक खूप पडतो. फरक पडतो. ह्याला फक्त खर्चटलं ते नसतं तर सांगता हे येत ना. नाही की काय इम्पॅक्ट आज झाला jacket नसतं तर असता. भाऊ म्हणजे ते ते दिसलं असतं, पण एखादा हार्डबीट मोडला असतं तर थोडी परत जॉईन तो ज्या प्रकारे पडला ना 2-3 कोलांटी उडी खाऊन पडला ज्या हिशोबाने तो असं मॅच झालं. पाडला त्या हिशोबाने तो आम्हाला तेच समजलं कळालं. का हो, कुठल्या काय. स्पीडला क्रॅश झालाय तो. असं आहे. एक हेल्मेट आणि एक जे रायडिंग गिअर हेच आपली लाईफ सेव्ह बरोबर. करणार. आज लोकांचं एकदा ब्रेन आउट झालं की घर विकून सुद्धा लोक काहीच कमवू नाही शकत. हेल्मेटला पण आपण रॅप केलं होतं, राजस्थानमध्ये झालं होतं ते. पण त्यावेळी तू बघणार पण म्हणला का ऍक्सिडेंट झाला की असं टाकून दिलेलं आहे एवढं. आणि ती लाईव्ह व्हिडिओ होती म्हणून ते चांगलं झालं. हो. लाईफ म्हणजे सगळं आहे. असं की नाही का पूर्ण कशी स्किड ते- झाली हा, गाडी, पूर्ण किती स्किड लांब, घाबरतात हे झाली आहे. राईट, मी म्हणून परमिशन म्हटलं, घेतली माझी की राहुल घरच्यांना बरं टेन्शन कळलं. बरोबर. पुणे मोटरसायकल क्लब अच्छा, हा त्याचा ऍडमिन आहे. बाकी अरे वा. आम्ही मेंबर्स आहोत. तुम्ही पुण्याकडचेच आहे. हो, आम्ही सगळे पुण्यातलेच असं. लॉंग राईड शॉर्ट राईड असतात आणि जे असे मेसेज असतात सेफ्टी हो. नाही, नाही, actually रिलेटेड वगैरे ते आमचं कंटिन्यू हे करतो. अवेअरनेस आता 58-60 अराउंड आपले मेंबर्स आहेत. अरे वा, मस्त. आपण फक्त कसं की पहिल्या दिवसापासून आम्ही जे स्क्रॅच मधनं म्हणजे वेगाचं हेल्मेट घालून सुरुवात केली तिथून तेव्हापासून आम्ही तिथून कंटेंट तिथून ठेवलेलं आहे. सो बस इन 6 केस year कधी झाले कोणाला ना एवढा आपले? टाइम भेटला 6 इयर कम्प्लीट झाले ना? हो 6 इयर. तर तेव्हापासून आम्ही कसं डेव्हलप केलं मग लेवल 1 चे जॅकेट मग लेवल 2 आता काही लोक D3 वर अपडेट होत आले तसे सर्टिफिकेशन कसे पण आम्ही ते सगळ्या ऍज अ मेमरीज म्हणा किंवा माहित नाही कधी कोण इन्स्पायर्ड होईल का नाही आम्ही अपेक्षा पण ठेवली नाही बरोबर आहे. पण झालं तर खूप चांगली गोष्ट आहे. पण आम्ही आमच्यासाठी पण ते ठेवलं की जस्ट फॉर अ मोटिवेशन ऑल्सो की आपण कुठून आलो आणि कुठे जाऊ शकतो लेवल ऑफ सेफ्टी. ब्रेकफास्ट राईड असेल तरी आमचं सेफ्टी हो, कर आम्ही आपल्याला पाहिजेच आहे. हो, आता त्याच्याशिवाय तुमच्या ह्याच्यात आलं झाल्यानंतर नाही. अजून पण काही ग्रुप जास्त स्ट्रिक्ट जास्त, झाले असेल हो, की यार हो. आणि आपल्या असे मुलाला- पुण्यात बोला मुंबईत बोला आजकाल कसं आहे ग्रुप म्हणा किंवा हे पॅशनच इतकं अट्रॅक्टिव्ह आहे ना सगळ्यांना वाटतं की मी संडेला सकाळी लवकर उठायचं जाऊ. कष्ट आहे कारण की आणि हेल्मेट घालायचं बस. पहिल्याचं नेचर आणि आताच्या नेचर हो, वरती तुम्ही हो, ऍक्टिव्हा हो, पण द्या पण रायडिंग Riding पाहिजे. पण इम्पॉर्टन्स राईड ही राईड ती राईड पण करतात. पण इम्पॉर्टन्स खूप कमी आहे जे हे असं. केलं नाही ना त्याचे ते पण मॅटर करतात. बरेच जण आहेत असे की बाहेरून विकायला बसलेले ते प्राइस किंवा तो ऑफर देतोस की तुला सेफ्टी पण मिळते Yes. हे त्या पण मुलाला मिळतं. आम्ही काय करतो पॅशन पण आम्ही मिळून जाते. आमच्या ब्रँडची व्हॅल्यू कमी नाही करत. लोक बाहेर डिस्काउंट लावतात डिस्काउंट बरोबर नाही आहे. तुम्ही त्याच्यावरती प्रोडक्ट फ्री घ्या आणि ते काय द्यायचं जसं की आता आम्ही आमचा कॉम्बो काढलाय हो. 10,000चा डिस्काउंटेड नाही पण त्याच्यावरती तुम्हाला ते ग्लव्स फ्री. अरे ग्लव्स काय कारण की आपल्याकडे Safety. कधी पडलो वगैरे तर, हो. अरे हा हे त्याने कॉम्प्लिमेंटरी दिलेले बोललो नाही की ह्या सगळ्या पोरं गोष्टी- येतात आहे 2 महिने थांबलो थोडा वेळ अजून थांबूया भेट हो. होईल आपली कसं वाटलं कसं भेट नाही नाही भेट नाही मी तुला म्हणलं मला जॅकेट तू भेट माझं तुझं नसेल तू बाहेर हो. गेला, तू त्यावेळी येशील, हा आम्ही मला सांग. हे आपण झालेलं की बोललो ना. सगळ्यात पहिला आम्हाला तुम्हाला तुला भेटायचं भेट. टीमला भेटायची तर उत्सुकता पण इन शॉर्ट सगळ्यांना कसं भेटतील ते असं आहे. तर बघू शकतात भावांनो हा जॅकेट होता याच्यामध्ये फक्त रेड कलर होता बरोबर ना? Reel मध्ये घे. रेड कलर होता पण Exact आमच्याकडून भावासाठी गिफ्ट असल्यामुळे आम्ही ग्रे कलर दिलाय कारण की एक आठवण राहील की कुठून घेतलं तर RS46 बायकर्स मधून घेतलाय जे आम्ही रील्स टाकले होते की नाही भावासाठी एक आपल्या राहुल भावासाठी एक सेफ्टी गिअर देणार तर RS46 मधूनच देणार आहे. ये हुहू. तब्येत वाढली नाही ना आल्यानंतर सो मी पुन्हा एकदा सांगेन सेम जॅकेट मी घेतलं होतं ज्या शोरूम मधून नाव नाही घेत पण या टाईपची सर्व्हिस नाही भेटली. करत नाही. थँक्यू व्हेरी मच खूप छान. मी नक्कीच आणि बरं झालं तू ग्रे किंवा ब्लॅक असा हा हा. दिलात कारण रेड जॅकेट ते हे झालं असतं की हा ते घेतलं हा राईट कारण की- डिफरंट कलर कारण की आमचा विचार होता काहीतरी वेगळं द्यायचं. खाली रुक. तो यहाँ पे स्काला DSG राइडा सब एक्सॉर ये ऐसे सारे ब्रांड्स के जैकेट मिलते हैं. आप डेफिनेटली चेकआउट करना. डिफरेंट रेंज से चालू होते हैं.
ये देखो DSG का रेस प्रो, सारे ट्रेंडिंग मॉडल्स भी है, तो आपको सब कुछ यहाँ पर मिलेगा, राइट फ्रॉम सैडल बैग्स टू एवरीथिंग. सो यू कैन कॉन्टैक्ट, मैं सब जो भी है डिस्क्रिप्शन में भी आएगा. मैं आपको जैसे बताया इनके 2 स्टोर्स है, तो साइड वाला हेलमेट का सेक्शन में वो भी दिखाऊंगा. सो मैं आपको दूसरा वाला जो स्टोर है जहाँ पे हेलमेट्स वगैरह रखा जाता है मैं दिखाता हूँ. तो दिस इज़ द स्टोर, LS2, सारे प्रकार के हेलमेट्स है, इवन KYT देयर. वाओ, तो यहाँ पे KYT भी है, सही है. मॉड्यूलर SMK के वो भी है. तो ये बहुत आई रियली लाइक दिस कि उन्होंने स्पेस का कैसा इस्तेमाल किया है. सो यूजुअली बाकी स्टोर्स में या मोस्ट ऑफ द स्टोर्स में पैक करके रखे रहते हैं, सो यू डोंट गेट एन आइडिया, बट यहाँ पर अच्छे से देखने भी मिलते हैं. और सारे मतलब द एंट्री लेवल हेलमेट्स आर ऑल्सो देयर एंड गुड क्वालिटी हेलमेट्स आर ऑल्सो श्योर. मतलब पूरा पावर पैक स्टोर है, आपको सारी चीज़ें मिलेगी यहाँ पर, राइट फ्रॉम राइडिंग गियर्स टू सैडल बैग्स टू एवरीथिंग. अब मैं इनका एड्रेस वगैरह डिस्क्रिप्शन में सब कुछ आ जाएगा, मैं डिस्क्रिप्शन में लिंक डालता हूँ. आई डोंट नो व्हाट टू से, मतलब हम बहुत खुश हैं. 2 महीने से ये चल रहा था, बट ड्यू टू सम इश्यूज हम आ नहीं पाया यहाँ पर लेने के लिए, बट हियर वी आर. एंड जो भी जैसा भी ये दिन बना बहुत सुंदर बना, सबसे मिलके बहुत अच्छा लगा. और ये उनका सारा टीम है, तो बिग शाउट आउट टू देम. थैंक यू. तो बिग शाउट आउट टू देम. उन्होंने जिस प्रकार ये स्टोर मेंटेन कर रहे, क्वालिटी, मैंने बहुत रील्स देखे इनके, जैसे द वे ही इज़ ऑन कैमरा, द एग्जैक्ट सेम ही इज़ ऑन इन द एग्जैक्ट सेम ही इज़ इन रियल. सो दैट मैटर्स द मोस्ट. So thank you so much Dada for this initiative and the gift. We really loved it. And thank you so much. Actually हम लोग 1-1.5 घंटा लेट है, इनका स्टोर 10 बजे बंद होता है, बट दिस इज अगेन अ गुड जेस्चर फ्रॉम हिम कि उन्होंने 1-1.5 घंटा खास हमारे लिए रुके हैं. तो दिस मीन्स अ लॉट. जो इंसानियत है वो ज़्यादा मैटर करती है ओवर रेस्ट ऑफ द थिंग्स. तो बाकी सारी चीज़ें आपको कभी भी मुंबई में राइडिंग गियर्स की ज़रूरत पड़ेगी तो डेफिनेटली अभी मैं हक से बोल सकता हूँ आपको यहीं पे आना पड़ेगा एंड डू चेक आउट द स्टोर डेफिनेटली. थैंक यू सो मच फॉर द टाइम. जय हिंद. That Molly, yeah, yeah. Abu Dhabi, with a bad bitch look like Scotty, ooh. Right beside me, in the Phantom off that Molly, yeah, yeah. Abu Dhabi, with a bad bitch look like Scotty, ooh. Right beside me, in the Phantom off that Molly, yeah, yeah.